चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून हा अभंग कुठं जन्माला आला हे कळणं महत्त्वाचं आहे। माझ्याकडे लक्ष द्या इकडं। ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराया आळंदी क्षेत्रामध्ये जातात आणि माऊली ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं टेकवलं आणि ज्ञानेश्वर महाराजांना मोठं करण्यासाठी जगामध्ये कोणती उपमा द्यावी, डोकं बंद पडलं तुकाराम महाराजाचं की ज्ञानेश्वर महाराजांना मोठं करण्यासाठी कोणती उपमा द्यावी, म्हणून त्यांना आई आठवली आणि ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं टिकून त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, तो हा अभंग आहे। माऊली, जसं लेकराचं हित आईच्या चित्तामध्ये असतं, तसं जीवाचं हित तुमच्या चित्तामध्ये आहे। कुठलाही स्वार्थ मायबापाच्या रक्तामध्ये नसताना ते लेकराचं संगोपन करतात, तसं जड जीवाचा उद्धार करण्यासाठी माऊली तुमचं जीवन आहे। आणि सांगू तुम्हाला, 9 महिने 9 दिवस आईला नीट जेवता येत नाही, नीट झोपता येत नाही, खुरपिता येत नाही, कारण आपला बोजा तिच्या पोटामध्ये असतो। पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहित साहे। जसं 9 महिने 9 दिवस लेकराचा बोजा माय वागवते, तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार। अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाव्हली नगरीमध्ये अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा 55 वर्ष झालं। 55 वर्ष पूर्वीच्या ज्या लोकांनी हे रोप लावलं, धर्मगावानी जगवावा म्हणून या कार्याचं रोप लावलं, त्या लोकांचे इवलेश रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। 55 वर्षाच्या पूर्वी या नगरीमध्ये हे रोप लावल्या गेलं आणि तुम्ही गावकरी त्याची जोपासना करीत इथपर्यंत आलात। श्री संत सद्गुरू भगवान बाबांची कृपा, श्री संत सद्गुरू ब्रह्मलीन बंकट स्वामी महाराजांची कृपा, श्री संत माऊली श्री क्षेत्र चाकरवाडीकर माऊली दादा, हे तसं त्यांचं हे गावच आहे पूर्वीचं। अशा थोर संतांची कृपा आणि दादाचे सुपुत्र आदरणीय नारायण भाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा सोहळा। आणि यावर्षीच्याही सप्ताहामध्ये सर्व गावकऱ्याच्या प्रेमातून आदरणीय धनंजय भवानी सरपंच यांनी हे सेवेचं निमंत्रण मला दिलं, त्यामुळे तुम्हा गावकऱ्यांचं आज पर्वकाळाच्या प्रसंगी मला दर्शन घडते। 5 पर्व काळ आहेत। राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जन्म, नरसिंह जन्म आणि 5वी महाशिवरात्र आज पर्व काळ आहे आणि पर्व काळावर तुमचं दर्शन घडतंय मला, हे माझं परम भाग्य। भारतामध्ये एका बाईनं क्रांती केली आज। महिला मंडळी इकडं लक्ष द्या। नवऱ्याला सोबत घेतलं आणि हिमालयामध्ये बाई गेली। 6000 वर्ष नवरा बायकोनं फक्त फळं खाल्ले। तिथून पुढे 7000 वर्ष नवरा बायको फक्त पाणीच पेले आणि तिथून पुढं 10,000 वर्ष नवरा बायकोनं काहीच खाल्लं नाही। परिणाम वरून खाली देवाला
आणि त्या माऊलीच्या चरणावर नतमस्तक झाला. देव सुद्धा थरथर कापत होता. इतकी त्या आईनं तपश्चर्या केली. डबडबल्या डोळ्यांनी देव म्हणले, आई 23,000 वर्ष तप केलंस तू, काय पाहिजे तुला, काय इच्छा आहे तुझी? त्यावेळेला ती आई म्हणते, देवा माझी एकच इच्छा आहे, रामाचं देखणं रूप या डोळ्यानं मला पाहिजे, रामाचं देखणं रूप. देव म्हणले, आई तो राम कुठे ती मलाच माहीत नाही, कुठे राम कसा दाखवू? त्यापेक्षा आई तुला वचन देतो, मी राम होऊन तुझ्या पोटी जन्म घेतो. तिला वचन दिलं त्या बाईला, आणि तीच बाई कौशल्या म्हणून जन्माला आली. आणि तिचा पती स्वयंभू मनुराजा दशरथ म्हणून जन्माला आला. आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आज जगाचा बाप राम रूपानं तिच्या पोटी जन्माला आला. तो आजचा दिवस आहे. 196 देश आहेत जगामध्ये. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. 196 देश आहेत, पण कोणत्याच देशात देव संत शूर सती जन्माला आली नाही. फक्त भारत देशामध्ये. भारत देशामध्येच राम का जन्म घेतो, कृष्ण का जन्म घेतो? त्याचं एकच कारण आहे महाराज. कुलवान बाई जर शोधायची ठरली तर कुलवान बाई जन्म घेते फक्त भारतामध्ये. आमच्या ज्ञानोबारायांनी प्रमाण लिहून ठेवलंय. 18 भार वनस्पती, फुले फळे वळती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राजा राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया, कासया योग सेविती. परिये दे मदालसा, सोहम जुजुरे बाळा. भारत देश सोडून पैशाने अनेक देश श्रीमंत असतील, पण इतर देशामध्ये बाई नवऱ्यासोबत करार करती महाराज, की 10 वर्ष तुझ्यासोबत नांदन, 11व्या वर्षी मी ठरवीन काय करायचं ती. इतर देशामध्ये अशी संस्कृती आहे. पण माझी ही शेतकरी माय दिवसभर मजुरी करती लोकाची, तिच्या अंगावर 2 ठिगळाचं लुगडं असतंय, पण सकाळी तुळशीला पाणी घालताना सूर्यनारायणाला नमस्कार करती आणि देवाला म्हणती, देवा हाच माझा भाळा भोबडा नवरा, या जन्मी नाही जन्मोजन्मी मला मिळावा. आणि दुसऱ्या देशातली बाई म्हणती 10 वर्षाला बदलावा. म्हणून माझ्या भारतातल्या ह्या मावल्या श्रेष्ठ आहेत, म्हणून यांच्या पोटी राम जन्माला आला. मी अभंगावर बोलतोय, बाहेर बोलत नाही. मावश्या हो, इकडं लक्ष द्या. ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होती, ज्या रात्रीला, त्या रात्रीपासून 9 महिने 9 दिवस बाई सावध पाहिजे. हो, तेव्हा तिच्या पोटी हिरा जन्माला येतोय. 9 महिने 9 दिवस सावध पाहिजे बाई. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मतिमंद मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या पापाने हलकट जन्माला येतो. कारण पिढ्यानपिढ्या लोकांचं खाल्लेलं असतं. या आपल्या द्यायची ओळखच नाही ती अवलादीला, म्हणून त्या कुळात हलकट जन्मतं. आणि दरिद्री जन्माला येतो माणूस, त्याचं कारण स्वतःचं पाप असतंय. तुम्हाला लय महत्वाचं बोलतोय मी, आयुष्यात विसरू नका. एक शब्द कीर्तनातला कोरून ठेवा. आणि कीर्तनामध्ये हास्य विनोद मोकार बोलायचं नसतं. या हे सगळं उलट फिरवा तुम्ही. अरे माती हातात घेतली तर सोनं होतं. या लक्ष्मी ज्याच्या घरात थांबती तो पुण्यवान. या घ्याव द्या. मतदान करताना का घेतलेले पैसे असू द्या, नाही तर काही.
लक्ष्मी ज्याच्याकडे धाव घेती तो पुण्यवान माणूस आहे. आणि दारात आलेल्या भिकाऱ्याला नाही कधी म्हणत नाही, त्याचा वंश पुण्यवान आहे. आणि महाराज बुद्धिमान मुलगा जन्माला आला, बुद्धिमान, त्याचा बाप पुण्यवान आहे. आंबेजोगाईला मी रामायण केलं सरपंच, आणि रामायणातले असे विषय ऐकले. आणि तिथले साहेब माझ्या घरी आले एक दिवशी, अक्षरशः रडले महाराज. म्हणले रेणापूरला माझ्या बापाने मारवाड्याच्या 25 वर्षे म्हशी सांभाळल्या, पण माझा भाऊ म्हणले भारताचा चीफ इंजिनियर आहे सध्या. 4 राज्यामध्ये जेवढे रोड चालू आहेत का मोठे, त्या 4 राज्याच्या रोडचा भारताचा तो चीफ इंजिनियर आहे. आता आम्ही असले येडे माणसं, मी विचारू नाही, पण त्याला विचारलं त्या भावाला तुमचा पगार किती हाय का, मला तरी डोकं काही. ते वडके साहेब म्हणले महाराज पगार कशाची, सगळं त्याचंच असतं या. माझ्या बोलण्याचा उद्देश बुडाकडे या. तुम्ही मारवाड्याच्या म्हशी सांभाळल्या म्हणून काय तो माणूस पापी आहे का? आणि लई इस्त्रीचे कडक कपडे घालून डापके टाकीत चलतो म्हणजे पुण्यवान आहे का? मराठी कळत याडे हो तुम्हाला. आणि महत्वाचा मुद्दा, हिरा जन्माला आला चौरंगी चिरा, त्याची माय पुण्यवान, त्याची आई पुण्यवान. 25 वर्ष झालं कीर्तन करतो मी, आणि 22 वर्ष झालं माझी आई वारली. पण हे शब्द तोंडातून निघाला की वाटतंय माझ्या माईनं काय पुण्य केलं असेल, राम जाणे. उभ्या महाराष्ट्रामध्ये आदरपूर्वक कीर्तन करतो. नक्की बाई पुण्यवान असावा, आई पुण्यवान असावा. बाळ जन्माला आल्यापासून पुढं 10 वर्ष त्या लेकराला घडवणं घरामध्ये काम बाईचे. आणि तिथं का मावशावर तुम्ही चूक केली तर म्हातारपणी आपटो रडावा लागतंय. काय झालं बघा, पहिलीच्या वर्गामध्ये लेकरानं पेनच चोरली, पहिलीच्या वर्गामध्ये. आणि ती पेनच घेऊन ते लेकरू घरी आलं. आई आई मी पेनच चोरून आणली. आई कशी करते, लेकराने पेनच चोरून आली, त्याच्या अंगावरून हात फिरविला आणि गालाचा मुका घेतला. किती बाई मूर्ख ती, काहीतरी डोकं त्या बाईला. अहो पेनच चोरून लेकरानं आणली ना घरामध्ये, ताडकून थोबाड फोडावं लागतं माईनं त्या लेकराचं. आणि काय झालं मग, दुसऱ्या हप्त्यामध्ये त्या लेकरानं दुसऱ्या लेकराचं दप्तरच चोरलं. आई आई हे दप्तर घेऊन आलो. आई कशी करते, हसू नका पुरी हो. अहो पुढल्या महिन्यामध्ये त्या पोरानं मास्तराचा मोबाईल आणला आणि काय बघता माझ्याकडे. महाराज तुमच्या पाया पडतो, ह्या हसायचं कीर्तन नाही. आता हसावं लागतंय, मी बी हसवतो, काय करू. पण ह्यो घरात केलेला मूर्खपणा आपटो रडवितोय. कीर्तनाला चगळून नका खाऊ. अति वाईट वेळ भोगीत येत काही संतती चुकीची ना, संतती चुकीची आहे. आणि जे बी मायन जो बी बाप लेकराचा मुका घेतो, मुका 1 नंबरचा दुश्मन बाप आहे. आणि ती माय 1 नंबरची दुश्मन आहे त्या लेकराची. थोडं चाहे लड़का कितना भी प्यारा हो, उसे सिर पर बिठाना ना चाहिए.
जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर आना ना चाहिए। जिस घर पर मान आदर नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उससे सिर उससे घर घर घुमाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। बऱ्याच लोकाला सवय असते या सकाळी आंघोळ करून गंधाचा पाठा वाढला की न बोलविता 4-2 घर घेत ते। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। ओघाने आलं म्हणून सांगतो, इकडं लक्ष द्या. शहाण्या गाड्या माणसाने मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये. आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखत तुम्हाला सांगू नये. मनातली गोष्ट शहाण्या गाड्याने घरात बाईला सांगू नये. आणि जर मनातली गोष्ट तुम्ही घरात बाईला सांगितली तर त्या गोष्टीचं भांडवल तयार करून ती बाई मरेपर्यंत तुम्हाला छाडल्याशिवाय राहणार नाही. मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये. आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला मागं कधी ठेवू नये, असं शास्त्र आहे. आणि याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, माझ्या पदरचं नाही. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे, आणि कर्म तोच पार पाडू शकतो की गावातली नाली किंवा मंदिर साफ कराय त्याला लाज वाटत नाही. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. हे कुठून वाढत गेले? लाड लेकराचा केला तर लेकराचे खरे दुश्मन त्याचे मायबाप. रामायणामधला अतिशय गोड प्रसंग, इकडे लक्ष द्या. राम वनवासाला निघाले, आईची समजूत घातली. या कवल्याला सीता होती, त्या कवल्याला लक्ष्मणजी होते. सीतेला राम म्हणले, सीते 14 वर्षाचा वनवास कठीण आहे, झाडाचा पाला खाऊन जगायचे, तू इथं थांब. पण सीतेनं सांगितलं, पतिदेव, पत्नी ही पुरुषाची सावली आहे,
माणूस सर्व सोडू शकतो पण स्वतःची सावली नाही सोडू शकत. आणि तुमची अवेद्यान स्वर्ग असेल पण पतीविन मला नरक आहे. गोस्वामी तुलसीजींनी चोपाई लिहून ठेवलेली आहे. जिय बिन नदी हो नदी बिन बारी, वैश्य हो नाथ पुरुष बिन नारी. 7 फूट उंचीचा माणूस आहे पण त्या माणसामध्ये प्राण नाही. त्या माणसाला काही किंमत. 2 किलोमीटर नदीचं रुंद पात्र आहे पण नदीमध्ये पाण्याचा थेंब नाही. नदीला काही किंमत. तसं अतिशय जवान देखणी बाई आहे पण बाईच्या सोबत तिचा पती नाही. त्या बाईला जगात किंमत आहे. हे लिहून ठेवलंय. जिय बिन नदी हो नदी बिन बारी, वैश्य हो नाथ पुरुष बिन नारी. राम म्हणले सीते येतीस तर चल. आपल्याला अभंगाच्या मुद्द्यावर येण्यासाठी मी रामायणात गेलो. या कोपऱ्याला लक्ष्मणजी होते. लखन कैकेयीच्या महालामध्ये आपले बाबा पडलेत. 14 वर्षाचा वनवास पूर्ण करण्यासाठी मी येतो. कारण आपल्या बापानं कैकेयीला वचन दिलंय. लक्ष्मणा, अयोध्येतली प्रजा दुःखात आहे आणि ज्या राज्यातली प्रजा दुःखात असेल त्या राजाला अखंड नरक भोगावा लागतो. म्हणून तू थांब इथं. लक्ष्मणजी म्हणले दादा मला टाकून जर तुम्ही जात असाल तर उद्या सूर्य उदयापर्यंत लक्ष्मण तुम्हाला जिवंत नाही दिसणार. राम म्हणले लक्ष्मणा तू येतोस ना माझ्यासोबत तर तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. इकडं लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. लक्ष्मणा तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. उडत बागडत लक्ष्मणजी गेले. महालाच्या दारात सुमित्रा माता बसल्या होत्या. आई 14 वर्षे रामदादाची सेवा करायला जातो, मला परवानगी दे. नीट लक्ष द्या. लक्ष्मणाची आई गरम झाली आणि लक्ष्मणाला म्हणते मूर्खा, नक्की माझ्या गैरहजेरीमध्ये तुला कैकेयीने दुधाचा घोट पाजला असावा म्हणून हे विचारण्याची दुर्बुद्धी तुला सुचली. नीट लक्ष द्या. शब्दाचा प्रयोग डोक्यात घ्या. लक्ष्मणा, रामाची सेवा करायची 14 वर्ष म्हणून परवानगी मागायला आलास. आज आला तू. पण लक्ष्मणा तू माझ्या पोटात होतास त्या काळात तुझा बाप मला डोहाळं विचारायला आला होता. मी गरोदर होते आणि त्या काळात मागणं मागितलं मी तुझ्या बापाला की माझ्या कुशीत जन्म घेणारा बाळ रामाची सेवा करणारा असावा. त्या काळात मागणं मागितलं मी तुझ्या बापाला. ते मागणं तू आज मला मागतो. मूर्ख आहेस तू. अरे ज्या बाईचा मुलगा देवाची सेवा आणि संताची सेवा करत नाही ती बाई या जगात पुत्रवती ठरू शकत नाही. वांझुटी असा तिला शब्द आहे. ज्या बाईचा मुलगा जगामध्ये क्रांती करू शकत नाही ती बाई वांझ म्हणून शास्त्रानं जाहीर केलेली आहे. जा रामाची सेवा करायला जा 14 वर्ष लक्ष्मणा. पण तुला माझी शपथ आहे 14 वर्षाच्या काळामध्ये स्वप्नात सुद्धा रामाबद्दल तुझ्या मनात भेद आणू नको. आई माणसाला स्वप्न कधी पडतं ग बाळा? स्वप्न झोपल्यावर पडतं. आई तुझ्या पायाची शपथ वाहतो 14 वर्षे रामासाठी तुझा मुलगा झोपणार नाही तर स्वप्न कसं पडल आणि स्वप्नातला भेद कसा तयार होईल? महाराज आईच्या पायाला हात लावला आणि 14 वर्षे रामासाठी 3 गोष्टीचा त्याग केला. झोपेचा त्याग, जेवणाचा त्याग आणि पत्नीचा त्याग. कारण रामायणामध्ये बंधुप्रेमाचं नातं शिकवलं जात आहे. विदर्भामध्ये घडलेली घटना आहे. 20 वर्ष लोकांचे ढोरं सांभाळले
आणि त्याच्या बायकोनं लोकांची मजुरी केली आणि धाकट्या भावाला कृषी अधिकारी केलं मोठ्या भावानं. आई वडील म्हणून मरून गेल्याच्या नंतर मोठा भाऊ लोकांचे ढोरं सांभाळतो आणि बारक्या भावाला कृषी अधिकारी करतो. जालन्याला बंगला बांधला त्या कृषी अधिकाऱ्यांनी, सरपंच भाऊ. घडलेलं सांगतो तुम्हाला. आणि जो मोठा भाऊ होता का लोकांचे इथं ढोरं सांभाळणार, त्याच्या पदरामध्ये 4 मुली होत्या आणि थोरल्या मुलीचं लग्न जमवण्यासाठी त्या कृषी अधिकाऱ्याला भावानं निमंत्रण दिलं. आला नाही महाराज, तो नाही आला. पण शेवटी लग्न मुलीचं जुळवलं आणि फाटक्या बंडीवर लोकांचे ढोरं सांभाळणारा भाऊ त्या कृषी अधिकाऱ्याकडे गेला. दिवसात 3दा पावडर लावणारी बायको भेटली होती त्या जातीला, कृषी अधिकाऱ्याला. दिवसात 3दा. आणि दरवाजाच्या आडमुरी उभा राहून नवऱ्याला असं करीत होती. आणि फाटक्या कपड्यावाला ढोरं सांभाळणारा भाऊ, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. महाराज, ए तात्या, एका शर्ट्यावर 2-2 वर्षे राहिलो मी. आपले दादा मेल्यावर सालाचे पैसे तुझ्या हातात आणून दिले म्या. एका एका भाकरीवर तात्या म्या दिवस काढला. माझ्या पदरात 4 लेकी. आणि माझ्या आशीर्वादाने, आपल्या आईवडिलाच्या आशीर्वादाने लय मोठं केलंय देवानी तुला. अरे ताईचं लग्न आहे, येणाऱ्या 5 तारखेला ताईचं लग्न आहे. तो अधिकारी झालास, बघ तुला काही मदत करता आली तर बघ रे बाबा. फाटक्या कपड्यावाला भाऊ रडून रडून गेला आणि बायकोने शब्द बोलू दिला नाही महाराज, एक सुद्धा शब्द. बंधुप्रेमाचं नातं शिकवलं जातंय रामायणामध्ये. तुम्हाला जाता जाता सांगतो, लाख पैसे जीवनात कमविताल तुम्ही, पण रक्ताचं नातं असलेला भाऊ, त्याचं तोंड पाहायची जर कुवत नसेल तुमच्याकडं, तर 1 नंबरचे दरिद्री माणसं आहेत आपण. अरे लाख कमविला असेल एखाद्या माणसानी, पण घरामध्ये बापाचं आणि माईचं तोंड पाहायची लाज वाटत असेल तर काय जिंदगीत कमवला हा प्रश्न आहे. हो, एखादा सर्वसामान्य मुलगा दिवसभर ढोरं सांभाळून येतोय आणि शेतकरी बापाला ताटात घेऊन जेवतोय, ही संपत्ती समाज मोजीत असतो, पैसे नाही मोजत. म्हणून संपत्ती किती कमावली त्याही पेक्षा तुमच्या घरामध्ये संस्कृती कशी आहे हे महत्वाचं आहे. मला मोठा आनंद वाटला, सरपंचांनी सांगितलं, महाराज संपूर्ण गावाला जेवण ठेवलंय आम्ही. महाराज तुमच्या घराघरामध्ये लक्ष्मी देवासहित नांदल, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. संत भगवान बाबाला लोक निमंत्रण द्यायला जायचे जुन्या काळामध्ये. बाबा चला ना आमच्या गावाला, भगवान बाबाला निमंत्रण. तर संत भगवान बाबाचं वाक्य असायचं, मला निमंत्रण द्यायला आलात तुम्ही. अरे हत्तीला निमंत्रण देण्यासाठी घराचा दरवाजा मोठा लागतो असं बाबा म्हणायचे. याचा अर्थ असा की जर मला तुम्ही गावामध्ये बोलवलं तर जेवढा समाज माझ्या दर्शनाला येईल तेवढ्याला तुमचं जीव घालायची ताकद पाहिजे, तर मला बोलवा. हत्तीला निमंत्रण देण्यासाठी घराचा दरवाजा मोठा लागतो असं बाबा म्हणायचे. आणि त्यांच्या तोंडातला शब्द असायचा संत भगवान बाबाच्या, ज्या सप्ताहामध्ये अन्न, तो ऐश्वर्य संपन्न सप्ताह आहे की त्या गावामध्ये जीव जंतू एकही उपवासी राहायला नाही पाहिजे. ज्ञानदान म्हणजे कीर्तन आणि सर्व जन्मभूमीला अन्नदान, तो ऐश्वर्य संपन्न सप्ताह. आणि त्या पद्धतीनं तुम्ही सुरुवात केली, त्याबद्दल माझा शिन गेला. शिन
3:30 वाजता गाडीचं बटन दाबलंय मी मुकदम. वाशिमच्या जवळ माझं रामायण चालू आहे. 27 किलोमीटर आहे वाशिम पुढं. आणि बरोबर इथं जेवलो नाही, इथं आलो. टाईमच कुठे आहे, पण सीन गेला. नाव्हली गावामध्ये संपूर्ण गावाला गाव जेवण. आणि त्याहीपेक्षा नवीन पद्धत निघली आता. 7 ते 9 कीर्तन जेवण. त्याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. आता जे दिवसभर जेवून गेले ते कीर्तनाला कुठं आहेत महाराज? जेवून गेले. बरं, दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला मी. त्या दिवसभर पंक्ती किती झाल्या, मरणाच्या पंक्ती झाल्या असत्याला. वाढणारे परेशान होते. तर आम्ही गेल्या वर्षी आमच्या खडकीमध्ये बदल केला आहे. 7 ते 9 कीर्तन जेवण. घराकडे जावा तर बाईनं चूल पेटविलेली नसती. इकडं तिकडं हिंडाय आहे ना कुठं. कसला बी माणूस असला की डायरेक्ट कीर्तनात येतो या. आणि 7 ते 9 कीर्तन झालं. अहाम समाजाची एकच पंगत होती. आता उरले कोण? फक्त वाढणारी. आणि वाढणाऱ्यांना महिला मंडळीनं वाढायचा आम्ही असा नियम केला. 2 पंक्ती, एक माणूस मागं राहत नाही. आणि कसला बी असू द्या, कसला बी माणूस 7 ते 9च्या कीर्तनात त्याला मांडी घालूनच बसावं लागते. त्याला हालताच येत नाही कुठं. म्हणून आता नाही रोजच कीर्तन करतोय मी. अनंत प्रकारचं ते सगळं बदलून गेलंय. 7 ते 9 कीर्तन जेवण. आता सरपंच म्हणले महाराज आमच्या इथं दुधाचा धंदा आहे. ते दुधाच्या धंद्यावाले बरोबर दूध काढून पळतच इकडे येते. तो आता पश्चिम महाराष्ट्रात जेवढा दुधाचा धंदा आहे तेवढा तुमच्याकडे आहे का? शक्य नाही. पण पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये 7 ते 9च कीर्तन आहे. विठाला विठाला लेकराचं हित कशात आहे हे आईनं जाणलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, संपूर्ण जगाची जडणघडण महाराज घरी बाईच्या हातात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, जसं संत जगावर प्रेम करतात तसं लेकराचं हित फक्त आईच्या चित्तामध्ये असतंय. हे अभंगाचं लेकुराचं हित, 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 ओ लेकुराचं हित, बाय बाबुलीचं हित, लेकुराचं हित, बाय बाबुलीचं हित, ऐसी कळवळाती ताती, ऐसी कळवळाती ताती, ऐसी कळवळाती जाती, ऐसी कळवळाती जाती. 7 अभंग लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी मदालसा नावाची. महिला मंडळी इकडं लक्षात घ्या.
गोंडस बाळ जन्माला आलं, त्या बाळाची टाळू भरली, त्याला सजवलं आणि पाळण्यामध्ये लेकरू टाकलं आणि त्या लेकराच्या गालावर आईनं गाल ठेवला. आपोआप त्या आईला पाना फुटला आणि गोंडस लेकरू बघून जेवढा माईला आनंद झाला तेवढंच त्या आईला दुःख झालं. बुद्धिमान बाई होती ती, त्या लेकराला म्हणते, बाळा काय गोंडस तुला ज्या देवानी जन्म घातलाय. पण एक दिवस हे गोंडस रूप पत्र्याच्या शेडमध्ये लोक जाळून टाकीत येत. त्या लेकराला आई म्हणती, देवानं इतकं घडवलं तुला, पण एक दिवस समाज या गोंडस रूपाला जाळीतोय. म्हणून त्या लेकराला उपदेश केला माईनं. 7 अभंग लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी. फक्त आईनं लेकराला काय शिकवावं एवढंच त्या अभंगामध्ये लिहिलंय. पण महाराष्ट्रातल्या एकाही बाईनं तो अभंग वाचला नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्या आई म्हणते, बाळा अशा जाग्यावर तुझा जन्म झाला की तितकी गहाण जागा जगात नाही कुठं जगात. आपला जन्म झाला ना, तितकी वक्ती जागा जगात नाही महाराज. त्याचं प्रमाण लिहिलंय. उपदेश मदाल सा निर्मिला कैसा, निर्मिला आला शिकवण्यावाचा मातेची गर्भवासा. आईने लेकराला शिकवलं, इकडे लक्ष द्या. तू तुला पाहून जग. कीर्तनाला आलात, माझी विनंती आहे तुम्हाला, प्रत्येक माणसाला विनंती, स्वतःला पाहून माणसानं जगायचं. दुसऱ्याला पाहून जगला माणूस की 100% दुःखाशिवाय पर्यायच नाही. आणि स्वतःला पाहून जो माणूस जगतो त्याला कधीच दुःख होत नाही. वामनराव पैचं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. स्वतःला पाहून जागा. माणूस स्वतःला पाहत नाही, दुसऱ्याला पाहतो. माझी विनंती आहे तुम्हाला, माणूस भाकरी घरच्या खातो, चव्हाट्यावर येऊन बसतो, लोकांची निंदा करतो, पण आपण किती शहाणे हे कधीच तपासित नाही. माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. लोकांची निंदा करण्यापेक्षा आपण किती शहाणे. मी महत्वाचं बोलतोय, आयुष्यात लोकांची निंदा करू नका. आपल्यातले दोष काढायचे शिका. ज्या दिवशी माणूस आपल्यातले दोष काढायला शिकन त्या दिवशी अख्खा गाव तुमच्या पायावर झुकन महाराज. मला वाटतं
तुम्हाला मराठी कळा ना का? आपण लोकांची निंदा करायची नाही, आणि जो आपली निंदा करतो, तुम्ही म्हणताल महाराजाचं डोकं फिरलं काय? अहो मी खरं बोलतोय. आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. या तुम्ही म्हणाल कसा? लेकरानं संडास केली तर आई खापर खुटीनं काढती, निंदा करणारं तोंडानं काढतं. श्रेष्ठ कोण? म्हणून तुम्हाला जवळ घेऊन कीर्तन शिकवितोय. काकड्याच्या भोपाळीमध्ये तुकाराम महाराजांनी एक चरण लिहिले. काकडा म्हणणारे मरायच्या मागे आले, पण त्याचा अर्थच निघाना कुणाला. होय, तुम्ही लय उशिरा हसले बाबा. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज पोटी बळकट दूषण. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण. गुणवान कोण? तुकाराम महाराज म्हणले कोण गुणवान? जो दोष काढतो तो गुणवान. पण कुणाचे? स्वतःचे. जो स्वतःचे दोष रात्रंदिवस तपासतो तो माणूस गुणवान. कारण उत्तरार्धामध्ये त्याची संगती लागते. या माझे मजपोटी बळकट दूषण. महाराज कीर्तन करमणुकीचं साधन नाही. माझी विनंती आहे, आयुष्यात लोकाला नावं ठेवू नका. पापाचे धनी आपण नावं ठेवणारे. हो, आपली घाण काढायची माणसानं शिकावं कधीही. त्या दिवशी तो माणूस म्हणून जन्माला येतोय माणूस. हे आईनं लेकराला शिकवलंय. निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. आणि मानवी जीवनातलं खरं हित सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आहेत. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल. या 4 गोष्टी ज्या माणसाच्या रक्तात आहेत त्याची आकाश इतकी उंची आहे. माणसाकडे शरीर संपत्ता असावा, फक्त माझ्या इतकी नसावा. आता भेटन तो माणूस मला म्हणतो महाराज वजन कमी करा. पहिले 15 वर्षे माझ्या आईनं मला गावरान गाईचं दूध आणि तूप चारले. डॉक्टर म्हणतो 75 किलो वजन करा. आणि माझी हाडं मोजले तरी 100 किलो भरतील. हाडं तासायची का आता? शारीरिक बल, माणसाकडे शरीर संपत्ता असावा. नंबर 2 बौद्धिक बल, बुद्धी पाहिजे माणसाकडे. बुद्धिमान माणसाला किंमत आहे, पैशावाल्याला किंमत नाही. नंबर 3 आध्यात्मिक बल, आध्यात्मिक शक्ती पाहिजे माणसाकडे. आणि या 3 गोष्टीला सुगंध सुटावा असं वाटत असेल तर माणसाचं नेचर चांगलं पाहिजे. सगळ्या सत्याचं सार सांगतो तुम्हाला. कपडे अंगावर साधे असू द्या, घर साधा असू द्या, पण नेचर चांगलं पाहिजे. कपड्याला पडलेला डाग धुवून काढायला साबण मिळते. कलंक धुवून काढायची साबण कधी पैदा झाली नाही, कधी पैदा होणार नाही. अनुप जलोटांनी मीराबाईच्या अभंगामध्ये गायल्या. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे? जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती आहे? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? आणि काजळापेक्षा काळी वस्तू कोणती?
जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. महाराज काय गोड उत्तर आहे, इकडे लक्ष द्या. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, जमिनीपेक्षा वजनदार वस्तू पाप आहे, आणि अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे, आणि काजळापेक्षा जगामध्ये काळी वस्तू कलंक आहे. निष्कलंक माणूस, आध्यात्मिक तत्व जाणणारा माणूस, आणि शरीर संपत्ता असलेला माणूस, बुद्धिमान माणूस, या चार गोष्टी ज्याच्या रक्तामध्ये आहेत ना, ते ओरिजिनल हिताच्या लायकीचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, असं हित ज्यांनी जगवलं, धन्य माता पिता आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. दोन गोष्टी माणूस टाळू शकत नाही, कोणताही असू द्या, स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. गदी मांडगुळकरांची रचना आहे, गायले सुधीर फडक्यांनी. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन रामकथा केल्या मी इंजेगाव नात्र्याला, आणि मुंडे साहेबाच्या थोरल्या बहिणीच्या घरी 8 दिवस राहिलो मी. ओरिजिनल आत्ता वारले त्यांचे मोठे मेहुणे, तांबड्या पटक्यावालं म्हातारं. पण त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, चोले महाराज 5 वर्षे मुंडे साहेबाच्या चड्डीच्या नाड्या म्हणले मी स्वतः बांधल्या, आणि इंजेगाव ते परळी 5 वर्ष मुंडे साहेब बिगर चप्पलची शाळा शिकले. पायामध्ये चप्पल नव्हती, पण 37 वर्ष संघर्ष केला आणि भारताचे कॅबिनेट मंत्री झाले. आपल्या बीडला झुंजार नेता पेपर काढला, गंमत भंडारी. माझ्याकडे लक्ष येईन तुमचं. झुंजार नेता पेपर, तो पेपर फक्त मुंडे साहेबाच्या नावावर ते नाव टाकलं होतं, झुंजार नेता. करोडपती माणूस झाला महाराज. फक्त गोपीनाथराव मुंडेच्या नावाचा तो पेपर होता. पेपर विकणारा माणूस कोट्याधीश झाला. ज्या दिवशी साहेबांनी जग सोडलं, त्या दिवशी झुंजार नेता धुळखात पडला. हात नाही लावीत पेपरला कोणी आज द्या. मी कशासाठी बोलतोय, माणसाच्या जातीला मरण नाही महाराज. याचा अर्थ माणसं जगतात असं नाही, पण जो क्रांतिकारक माणूस असेल
त्या माणसाला मरण नाही. हे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करूनी जीवनात वाघासारिका झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. क्रांती पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. कोण खातंय हो महाराज सध्या माणसाला? जर आपल्या रक्तामध्ये कोणाचं भलं व्हावं ही भावनाच नाही, कोण ओळखतो त्या माणसाला? आपण जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, मोडिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. दुसऱ्यासाठी जो माणूस जीवन जगतो, हो, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, ऐशी कळवळ्याची जाती. कुठलाही स्वार्थ नसताना जगणं हे कार्य जगामध्ये आई करते. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन केले. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीते, करीला भाविन प्रीते, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीते, करीला भाविन प्रीते, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. हात वरी घ्या, थोडा आवटाळा निघल. आवटाळा आवटाळा म्हणजे आळस आळस म्हणायचे त्याला. घ्या मोकळ्या मनानं. ए परमार्थामध्ये मोकळ्या मनानं जागा, मनात गाठ ठेवूच नका. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टोबा टोबा टोबा. बाळांतपणाचा प्रसंग इकडे लक्ष द्या. 2 रात्री 2 दिवस बाळ आडवं बसलंय. बाईचं बाळांतपण व्यवस्थित होत नाही. त्या बाईच्या मालकाला डॉक्टरनं बोलवून घेतलं. ओ रावसाहेब, 2 पैकी 1 जगल. पत्नी तुमची जिवंत ठेवायची असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, आणि बाळ जगावा अशी इच्छा असेल तर तुमची पत्नी जगणार नाही. वेळ कमी आहे, काय करायचं?
2 रात्री 2 दिवस गेले, बाळंतपण व्यवस्थित होत नाही. जुना काळ आठवा, जुन्या काळातले हे दृष्टांत आहेत. त्यावेळेला त्या बाईच्या मालकानं सांगितलं, डॉक्टर साहेब 10,000 रुपये एक्स्ट्रा देतो, होता होईन तेवढं लवकर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घ्या आणि माझी पत्नी सुरक्षित ठेवा. पण त्याही वेळेला डॉक्टर त्या बाईजवळ गेले, बाई मी डॉक्टर असलो तरी काही देव नाही, मी 2 पैकी 1 जगू शकतो. तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून देतो, आणि बाळ जगावा अशी इच्छा असली, आईसाहेब तुम्ही जगणार नाही, बोला काय करायचे. महाराज इथून दिसल तुम्हाला बाळांतपणाची अनंत वेदना भोगणारी ती माऊली गळ्यातली पवित्र तुळशीची माळ हातामध्ये घेते. डॉक्टर साहेब मी पांडुरंगाची शपथ वाहून सांगते तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माझे वडील जेवण करीत नाहीत. पंढरपूरची वारी करतात, परोपकार करणारा माझा बाप आहे आणि कुलवान बापाची मुलगी आहे मी. बालहत्याचं पाप कोण्या जन्मात फेडावं आम्ही. मी माळीची शपथ वाहून सांगते डॉक्टर साहेब, या घडीला मरण स्वीकारायला तयार आहे मी, पण माझ्या कुशीमध्ये जन्म घेणारं बाळ या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. कशासाठी हे दृष्टांत दिला? आईशी कळवळ्याची जाती. हो, आणखीन एक दृष्टांत सांगतो आणि घडलेलं सांगतोय मी. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये प्रवरा नदीच्या काठावर आजही तुम्हाला दिवसा वाघ दिसते. वाघ शेतामध्ये काम करणारी माऊली आणि 6 वर्षाचा मुलगा पाठीमाग बिबट्या वाघानं त्या बाळाला उचललं डायरेक्ट आणि त्या लेकरानं किंकाळी फोडली. आई शेतात काम करणारी बाई फिरून बघती तर सोन्यासारखं बाळ तिनं वाघाच्या तोंडात पाहिलं. बाई वाघावर धावली महाराज, वाघाच्या तोंडातलं बाळ जाऊन धरलं. तुम्ही कल्पना करा, बाळाच्या मांड्या आईच्या हातात आणि बाळाची मान वाघाच्या तोंडात. वाघापासून बाई दूर किती ती, पण शेवटी वाघ होता. आई सगट लेकरा सगट डोंगराच्या दरीत ओढीत नेलं आणि वाघाने हसाडा मारल्याबरोबर काडकून लेकराची मान मोडली, रक्ताच्या चिळकांड्या लागल्या आणि त्या डोंगराच्या दरीमध्ये सोन्यासारख्या बाळाचं प्रेत घेऊन ती माऊली रडत बसली. 10 फुटावर जाऊन वाघ कोलटीकनी बसतो आणि त्या बाईकडं पाहून मुका प्राणी वाघ ढसाढसा रडतो महाराज. जणू वाघ मनामध्ये म्हणतो, अरे वाघाला सुद्धा बाई भेट नाही, पोटच्या लेकरासाठी ही बाई वाघाला भेट नाही. एवढं आईचं प्रेम लेकरावर असतं हे जर मला कळलं असतं तर या बाईचं बाळ मी मारलं नसतं, म्हणून वाघ रडतो. वाघ गावात कळालं त्या लेकराच्या बापाला वाघानं लेकरू मारलं म्हणून उचलत नाही एवढा दगड घेऊन आला पोराचा बाप. 200 फुटाहून वाघानं पाहिला दगड घेऊन आलेला माणूस. तिथली तिथं वाघ निसता उठला आणि डारकाळी फोडली. दगड टाकून गेला आणि बापानं नावली गाठली. पण 10 फुटावरची माय उठत नाही महाराज. वाघ जवळ असला तरी तिला माहीत नाही लेकराच्या प्रेमापोटी आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणले, पोटामध्ये गोळा 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांत ते जननीये दुःखदाय मोकली.
स्मरे त्या हरिहरा ध्याई श्री कृष्ण माऊली पर्यदे मदालसा सोहम जुजुर्य बाळा. ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होते त्याच रात्रीला त्या माऊलीच्या स्थानामध्ये दुधाचा थेंब तयार होतो. जसं जसं बाईचं पोट मोठं होईल तसं तसं त्या आईचं स्तन दुधाने गच्च भरतंय. अहो एवढंच नाही, बाळ जन्माला आल्याबरोबर त्या माऊलीच्या स्थानातून दुधाचे थेंब टपटप गळत राहतात. असं कधी घडलं महाराज? बाळ जन्माला आलं आणि बाळाचा बाप बाळाच्या दुधासाठी दूध डेअरीवर गेला. घडलं कधी असं? तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. म्हणून तुमच्या पाया पडतो. तुमच्या गावामध्ये ह्यो 7 दिवस वाहती गंगा आहे महाराज. ह्याची टिंगल जर एखाद्या माणसानं केली का तर त्याला भोगावं लागतं. ज्या माणसानं या गंगेमध्ये नाहून घ्यायचं ठरविले त्याचे लेकरं सोन्याच्या ताटात नाही जेवले ते माझ्या कानाला खडा लावा. ज्ञान यज्ञ अन्नदान यज्ञ ही वाहती गंगा आहे महाराज. नावलीमध्ये संत भगवान बाबा संत माऊली दादा अशा थोर संतांनी ही भगवी पताका गावी गाव लावलेली आहे. म्हणून एका माईचे लेकरं होऊन असा गोंडस सप्ता करायचा शिकायचं महाराज की त्याचं नाव ते. तर यावर्षी मला कीर्तनाला अजिबात येण्यासारखं नव्हतं. सोपं आहे काय? जवळचा महाराज वाटत असून तुम्हाला, पण इतकी फीस आहे माझी कीर्तनाची. तुम्हाला मराठी कळत नाही ना? घरचा महाराज आहे म्हणून गुंडाळी तेच लोक चला जाऊ द्या. वेळ नाही, मला वेळच नसतोय महाराज. इतकं काल 3 कार्यक्रम केले मी. इथं गोळव्याच्या पिंपळगावला सुवर्ण महोत्सव होता. 7 दिवस रामकथा होती माझी. 8 ते 10 सकाळी कीर्तन केलं इथं. रामायण शेवट केला मी. आणि 2 ते 5 हिंगोलीच्या पलीकडे जयपूर म्हणून तिथं बी सुवर्ण महोत्सव आहे. आणि संध्याकाळी झोटिंग्याला बुलढाण्याला जाऊन कीर्तन केलं. आणि हे आता आजचा पसारा काय पसारा कवर सांगा. पण हे अतिशय प्रेमापोटी आजचं कीर्तन. करेक्ट जाणं 300 किलोमीटर आणि येणं 300 किलोमीटर असा प्रवास आहे. पण आता माणसं सगळे आपल्या घरचेच तुम्ही. आणि समाधान वाटलं, एकदम समाधान. 40 वर्ष माझ्या जीवनात परमार्थ केला महाराज. सोन्यासारखा परमार्थ. बट्टेबाज परमार्थ चालत नाही. देवाला एवढीच भीक मागतो की कुणी गालबोट आपल्याला इथून पुढं लावलं असं जगायचं. फक्त 40 वर्ष वारी केली आणि 20 गुंठे पंढरपूरला जागा घेतली, धर्मशाळा उभी केली. नावलीकरांना सर्वांना विनंती आहे, आपलं घर समजून कधीही पंढरपूरला मठावर यायचं. तिळभर सुद्धा मनात संकोच आणायचा नाही. सरपंच पंढरपूरला आल्यावर नावलीच्या माणसाने भिकाऱ्यावानी गलीने हिंडायचं नाही. डायरेक्ट तिथं गाडीला बोर मोटर निवारा सगळं केलंय. 19 महिने 1 टाईम जेवलो. तुम्हाला सांगतो मी, हे कीर्तनातलंच आहे. एखादं काम तुम्हाला होत नसल तर त्याला हात लावू नका. आणि जर हात लावला तर मरायची पाळी आली तरी चालेल, ते काम पूर्ण करा. आणि जर धरलेलं काम तुम्ही मधीच टाकलं तर जिवंतपणी समाजात तुमचं मरण. म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतो, इकडं मराठी कळती का? एखाद्या कामाला तुम्ही हात लावला ना पुन्हा मागं सरायचं नाही. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. असं सामाजिक काम आहे. असो,
विठाला 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 लेकराच्या हितासाठी संपूर्ण जीवन मायबापांनी त्या लेकरासाठी अर्पण केलेलं असते. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं टेकून म्हणतात की संपूर्ण आमच्यासारख्या जड जीवाचा बोजा माऊली तुमच्यावर हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन माझे तुका मन माझे जय हो. तुका मन माझे 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 तुम्हा लाभाविन करे लाभावे कर लाभा पाच गोष्टी जिवंत ठेवण्यासाठी संताचा अवतार आहे. इकडे लक्ष द्या. वाढावया सुख, वाढावया भक्ती,
वाढावया भाव, वाढावया धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे हो. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, हे जिवंत ठेवण्यासाठी संताचं कार्य आहे. महाराज, साधू संताचं कार्य जर आज जिवंत नसतं तर माणसं म्हणून आपण इथं बसलो नसतो. इतकं साधू संताचं कार्य मोठं आहे. आज आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो, माणूस सर्व होऊ शकतो पण संत नाही होऊ शकत. आमदार होईन, खासदार होईन, मंत्री होईन, काही होईन माणूस, कारण साधूचं जीवन म्हणजे चुलीतला इस्तू आहे. मोठा इतिहास आहे. त्या काळामध्ये संत भगवान बाबावर आष्टीच्या कोर्टात बलात्काराची केस होती आणि स्वतः कोर्ट डोंगर हिंडत होतं बाबाचा शोध घेत, आणि बाबाची भेट घेऊन कोर्टानं सांगितलं कोर्टात तुम्ही यायचं नाही. जुन्या काळामध्ये कुटबुद्धीचे लोक होते, पण तो दोष काढून टाकण्यासाठी संत भगवान बाबांनी शिंपलेदार गारगूट, नारायणगड उतारतानाच शिंपलेदार गारगूट सोबत ठेवली होती. आणि खांबालिंबा हे संत भगवान बाबाच्या मावशीचं गाव आहे. 14 एकर शेती तिथं बाबाला दिली. मी 5 रामकथा केल्या त्या गावाला. पकाळढव म्हणून छोटासा वाडा होता, तिथं जाऊन भगवान बाबांनी स्वतःचं शरीर नष्ट केलं, पण क्रांती घडली. शरीरातलं रक्त जिथं सांडलं त्या साधूचा दोष घालवण्यासाठी जगातली पवित्र वस्तू तुळस तिथं जन्म घेते. हे तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेते, धावोनी आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. असे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा. महाराष्ट्रामध्ये आता सध्या 2000 मंदिर संत भगवान बाबाचे झाले. एवढं मोठं कार्य. म्हणून तुमच्या आमच्या जड जीवाचं कार्य परिपूर्ण करण्यासाठी साधूचं जीवन आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. झालेली सेवा शेतकरी मायबापांच्या चरणावर अर्पण करतो. आणि अतिशय सुंदर नियोजन, स्वच्छता, साफ सफाई आणि साऊंड सिस्टीम नंबर 1. मृदंग वाजवणारे पेटीवाले शेतकरी आहेत, पण लय खास वाजवित आहेत. नियोजनाला किंमत आहे ना महाराज. एक माणूस कनी 40 लाख रुपयाचा बांगला बांधतोय आणि बैठकीमध्ये कोंबड्या कोंडायची खुरवाडी ठेवितोय. र बांगल्यावाला त्याला काही चव. असं नियोजन असल्याच्या नंतर माणसाचं परिवर्तन होतंय. स्वच्छता येते हर एक माणसानं. गावातल्या सगळ्या महिलाला सांगतो, रोज घराचं दार साफ करून घ्या. इतकी घाण दारात ठेवू नका. नाली फाली चट साफ करून टाका. 8 दिवस संत भगवान बाबा, माऊली दादा, पांडुरंग परमात्मा, हनुमानजी गुप्त रूपानं गावाला चक्कर मारित असते. 8 दिवस. मावशे, माझी आई, पहाटे 5 वाजता उठ, नाहीतर पहाटच्या 9 वाजता उठतान. तसं नका करू. साफसफाई जिकडं तिकडं.
तुम्हा सर्व भाविकांना घराघरात तुमचं कल्याण व्हावं अशी सदी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय विठ्ठल जय जय विठ्ठल. या बाबा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय